बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा पराभव झाला। शरद पवार यांनी पुन्हा बाजी मारली। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी दणदणीत पराभव केला। अगदी बारामती विधानसभा मतदारसंघातही सुप्रिया सुळे यांना जास्त मते मिळाली। यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांची विधानसभेत कस लागणार आहे। त्याचवेळी शरद पवार गटाकडूनही विधानसभेची तयारी सुरू केली आहे। अजित दादांऐवजी नवीन दादा तयार केला गेलाय। अजित पवार यांना डिवचणारे बॅनर्स त्यासाठी बारामतीमधील सुप्यामध्ये लावण्यात आलेत। वादा तोच दादा नवा असे बॅनर्स लावले गेलेत। त्यात बारामतीचा नवीन दादा युगेंद्र पवार यांना म्हटलं गेलंय। यामुळे विधानसभेत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई झुंपणार आहे। अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे। युगेंद्र पवार अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत। सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बारामतीमधील सुपा येथे बॅनरबाजी करण्यात आली। त्या बॅनर्सवर वादा तोच दादा नवा असे लिहिले असून युगेंद्र पवार यांचा फोटोही लावलाय। तसेच हर वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं असे वाक्य लिहून सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा विजयाबद्दल अभिनंदन केले गेले। या बॅनर्सची चर्चा सर्वत्र रंगली आहे। युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढविणार अशी चर्चा आहे। त्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा आतापासून सुरू झाली आहे। त्यातच आता बॅनर्स लावल्याने चर्चांना अधिक उधाण आलंय। बॅनर्सवर लिहिलेल्या मजकुरावरून अजित पवार यांना डिवचलं गेलंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावलेत। युगेंद्र पवार सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करत असतात। रोहित पवार यांच्यानंतर युगेंद्र पवार अजित पवार यांच्यावर हल्ला करण्याची संधी सोडत नाही। यामुळे लोकसभेनंतर विधानसभेत काका पुतण्याची लढत रंगणार आहे। तुम्हाला काय वाटतं? अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढत होईल? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत.com पाहत रहा। पुण्याहून शगुफ्ता शेखचा रिपोर्ट, लोकमत.com।